कृषी दिन मोठ्या उत्साहाने दौंड तहसील सभागृहामध्ये संपन्न झाला। पुणे दौंड येथे 1 जुलै 2025 रोजी कृषी विभाग, महाराष्ट्र शासन दौंड यांच्या माध्यमातून काही वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्ताने कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ मार्गदर्शक अरुणराव भागवत, प्रगतिशील बागायतदार या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान होते व यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड तालुक्यातील गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी शेतीमधील चांगल्या प्रकारे रसायनमुक्त शेतीमधील उत्पन्नामध्ये दुप्पट वाढ झाल्याबद्दल काही लाभार्थी शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या व कृषी विभागाच्या माध्यमातून 5,000 रुपये बक्षीस व प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देण्यात आले व कृषी विभागातील कृषी सहाय्यक अधिकारीही कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांनाही स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन पुरस्कार देण्यात आला। कार्यक्रमाचे मार्गदर्शक तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी कृषी विभागातील शासकीय योजनेबद्दल माहिती दिली व डॉक्टर खताळ, जिल्हा परिषद माजी सदस्य यांनी कृषी दिनानिमित्ताने सेंद्रिय शेती कशी करावी व रासायनिक खते शेती पिकांना व त्याचा डोस, रासायनिक खताचा डोस टाळावा व शेणखत पिकांना टाकल्यावर पिके चांगल्या प्रकारे उत्पन्नात वाढ होईल आणि उत्पन्नही दुप्पट होईल आणि त्याचे मार्केटिंगही चांगल्या प्रकारे होऊ शकते असे त्यांची मार्गदर्शन केले। कृषी दिनानिमित्त सांगण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पंचायत समिती गटविकास अधिकारी अरुण भरभळ, गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी कृषी दिनानिमित्ताने दौंड तालुक्यातील शेतकरी वर्गांना पंचायत समिती व कृषी बचत गटाच्या माध्यमातून विविध योजनेची माहिती दिली व कृषी दिनाच्या निमित्ताने त्यांनी शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमास बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते। नामदेव होले, नामदेव जठर पाटील, शैलेश कदम, चंद्रकांत लगड, सलीम शेख, पंचायत समिती कृषी अधिकारी बनगर साहेब, तालुका कृषी विस्तार अधिकारी तुषार थोरात साहेब, कृषी सहाय्यक अधिकारी मंडळ शिवाजीराव चांदगुडे, पारगाव मंडळ कृषी सहाय्यक अधिकारी राजेंद्र पवार, कुदळे, कृषी सहाय्यक भांडगाव, कृषी सहाय्यक लोणकर, पडवी व कृषी सहाय्यक व पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुप्रिया जारकर यांनी केले। कृषी सहाय्यक बोरी पारधी, कार्यक्रमाचे नियोजन सूरज बाबर, मंडल अधिकारी यांनी नियोजन केले व कार्यक्रमाचे प्रमुख शेतकरी मान्यवरांचे आभार प्रकाश लोणकर साहेब यांनी केले व सर्वांना फुलांचा गुच्छ देऊन स्वागत केले। वृत्तसंकलन प्रमोद चितोळे, पुणे।